महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. तर कसं काय मंडळी, मी हर्ष तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या या नवीन व्हिडिओवरती. आपलं व्हिडिओ दररोज नाही टाकत मी, तर व्हिडिओ मध्ये टाकते. वैयक्तिक फंक्शन्स किंवा कुठलं आपलं उत्सव असले तेच मी व्हिडिओ टाकतो, आणि कुठं बाहेर गेलो कच व्हिडिओ टाकतो. तर आपले व्हिडिओ असे मधीच फंक्शन किंवा हे असलेले व्हिडिओ येईल. आणि आज व्हिडिओ काढण्याचं विशेष कारण म्हणजे आम्ही चाललेलो आहे बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी. बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी चाललेले पेन अमरापूर येथे. पेन अमरापूर मीन्स बाप्पाचा माहेरगड मानला जाते. आणि गेलेल्या पण आपण मूर्त्या पेन अमरापूर, आणि तिथे बाप्पाच्या मूर्त्या म्हणजे खूप अशा चांगले अशा डायमंड आर्ट पण, आणि असे कलरमध्ये पण कलरिंग करून पण खूप भारी भेटते. आणि प्रयत्न करणार अथर्व आर्ट्स आणि बल्लाल आर्ट जमलं तर घ्यायचा प्रयत्न करेल, कारण की यंदा त्यांच्या मूर्त्या पण ते भारी काढल्यात. अथर्व आर्ट्समध्ये पण खूप भारी मूर्त्या काढलेल्या आहेत. मी प्रयत्न करेल अथर्व आर्ट्समध्ये पण जायचा आणि बल्लाल आर्ट्समध्ये पण जायचा प्रयत्न करेल. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. तर चला आपण जाऊया पुढे. तर पुढे आपली सगळी मंडळी आहे, म्हणजे अण्णा, सोन्या, गुड्डू हे अशी आहेत. तर तुम्हाला ते तिथं दिसतीलच, आणि काकासं पण येणार आहेत पाठशी. तर आपण भेटूया पुढं, आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. तर भेटते पुढं. तर चला. तर आता आम्ही आलो पंपावर. तर आपल्यासोबत आहे हागरे टी शर्टवाला गुड्डू, कारण नको दाखवू, आपलं सोन्या आणि अण्णा आहेत. तर आता आम्ही आलो गॅस भरायला, आणि मग आता निघू थोड्या वेळात. भेटला असेल ना त्याला एखादे, आणि त्याचं लग्न असेल ना. आला नाही ना. येऊ गेलेलो आपण घेतलेला असं व्हिडिओ, पहिला कारखाना आपला. आणि बघू शकता मूर्त्या कसल्या भारी आहेत, आणि महाराजांच्या प्रतिमा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपण आलो, आता एंट्री मारलेली आहे. पण तुम्ही बघू शकता लाईनीचे कारखाने आहेत. बघू शकता नवीन मूर्त काढलेली आहे, उंदरावर बसलेली. ती एक नवीन काढलेली आहे, बघू शकतो तुम्ही. सेम चिंतामणी टाईपमध्ये आहे. कुठली? तर आम्ही आता तुम्हाला तो कारखाना दाखवला होता, तो होता आयशा आर्ट्स. हे बघू तुम्ही बघू शकता, इथं मूर्त्या ठेवलेल्या आहेत पेंटिंग करून काचेच्या. दगडू शेड वर कसलं सफेद ही बाय भारी बघ कृष्णाच्या अवतारात.
भारी आहे. आता आपण आहोत अमन चित्रा शालामध्ये. बहुतेक मूर्त्यांचं काम चाललेलं आहे. मी तिथं बघतो बाप्पा रेडी झालेला आहे. ताजेतून बाप्पा काढत आहेत आणि इथे BUPचं काम त्याचे BUP याच्यात मिक्स करून मग ते साच्यात लावतात. बाप्पा काढत आहेत तिथं बघू शकता तुम्ही. आता आपण चाललेलो साई कला केंद्रामध्ये. मूर्त बघू शकता तुम्ही किती मोठी आहे. किती आहे 10-15 फुटापर्यंत कसली वाटते मूर्त बघू शकता तुम्ही. तर पाठीनंतर आपलं शंकर भगवानचा वाण आहे पाठी. हे बघा लालबागचा राजा ही एक आहे मोठी. साचेतून मूर्त काढत आहे आणि मग मूर्त काढल्यावर अशी दिसेल मूर्त साचेतून काढलं. मी पेंटिंग केलेली आहे. विदाउट पेंटिंगमध्ये अशी दिसेल मूर्त साचेतून काढतात. आता आम्ही चाललेलो आहे श्री गणेश कला केंद्रामध्ये. तिथं 10 ते 12 फुटापर्यंत मूर्त्या असतात. दाखवतो तुम्हाला. आता पोचलेलं आहे श्री गणेश कला केंद्र. बघू शकतो तुम्ही श्री गणेश कला केंद्रामध्ये आलेलो आहे आपण. लालबागचा राजा परत काढलेला आहे यावी. नवीन मूर्त काढले इथं.
आता अख्खी दाखवतो. अख्खी अशी दिसेल. या श्री प्रशांत आर्ट्स मधल्या मूर्त्या आहेत. मोठ्या आहेत, 10 ते 15 फुटापर्यंत मूर्त्या आहेत.